आज फ्रायडे स्पेशल बकऱ्याचं पाया सूप हे आज मिस्टरांनी तयार केलेलं आहे। तर मिस्टरांनी ही तयार केलेली ऑन कमेंटमध्ये, तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बकऱ्याचं पाया सूप याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। लहानापासून थोरांपर्यंत बकऱ्याचं पाया सूप तुम्ही पिऊ शकता। तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही मिरची घालू नका, तर सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज फ्रायडे स्पेशल माझे मिस्टर बनवणार आहेत बकऱ्याच्या पायाचं सूप। तर 2-3 वेळा आम्हाला कमेंट आली होती लाईव्ह मध्ये की दाजींना सांगा रेसिपी तयार करायला, ते खूप छान बनवतात। तर त्यासाठी त्यांनी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लाल मिरची, तेजपत्ता, लवंग, मिरं आणि दालचिनी, छोटी इलायची, मोठी इलायची आणि चक्रफूल। तर हा सगळा मसाला घालून मस्त असं चवीनुसार सूप तयार करणार आहेत। कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकर छान गरम झालेला आहे। पुरेसं तेल घालायचं कुकरमध्ये, जसं आपल्याला पाहिजे तेल तेवढं घालायचं, म्हणजे मसाला पण छान असा फ्राय झाला पाहिजे। लहानापासून थोरापर्यंत म्हाताऱ्या माणसापर्यंत पाया सूप पिलेलं खूप चांगलं असतं। ज्यांचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, त्यांच्यासाठी पाया सूप अतिशय चांगलं आहे। आता तेल छान कडक गरम करून घ्यायचंय। तेल छान कडक झालेलं आहे, ह्याच्यामध्ये घालायचा आपला अख्खा खडा मसाला। हा चांगला तडतडून घ्यायचा आहे तेलामध्ये, आरामात करायचं कारण हा खडा मसाला आहे त्यामुळे फुटतो तेलामध्ये। आता ह्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला बारीक चिरलेला कांदा। मस्त असा खमंग वास आलेला आहे खड्या मसाल्याचा। कांद्याचा कच्चा वास जाईल आणि कांदा हलका गुलाबी रंगावर फ्राय होईल असा फ्राय करायचा आहे। कांदा बघा छान गुलाबी रंगावरती मस्त फ्राय झालाय, पूर्ण कच्चा वास त्याचा गेलेला आहे। आता ही अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे एव्हरेस्टची। अद्रक लसूण पेस्ट टाकून फ्राय करून घ्यायचं चांगला। आता याच्यामध्ये घालायची हिरवी आणि लाल मिरची, दोन्ही मिरच्या मी घेतलेल्या आहेत। गॅस कमी केलेला आहे। त्याच्यामध्ये घालायची धना पावडर, हळद आणि आता हा मसाला फ्राय करून घ्यायचा। अगदी थोडक्या साहित्यातच पण मस्त असं हे बकऱ्याचं पाया सूप तयार होणार आहे। चवीनुसार मीठ, मसाला फ्राय करून घ्यायचा, गॅस कमीच आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचा हा पाया स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो टाकून आता हे कुकर बघा कसा मिक्स करतायत। असं मिक्स केलेले सगळा मसाला मिक्स होतो। आता मिक्स करून घ्या। पाणी थोडंसं हलकं गरम करायला ठेवलेलं आहे, कारण कोमट पाणीच टाकायचं आपल्याला। कधीही मटणामध्ये, चिकनमध्ये, मच्छी बनवताना कोमट पाणीच घालायचं। मस्त खमंग वास येतोय। आता शिट्ट्या किती करायच्या? 7 ते 8 शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला याच्या। कुकरच्या शिट्ट्या 8 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि बघा हे पाया सूप तयार झालेला आहे। तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। पाया सूप तयार झालेला आहे, गरम गरम सगळेजण पिलेले आहेत। तर हे थोडंसं म्हटलं तुम्हाला काढून दाखवते मी प्लेटमध्ये। लहानापासून थोरांपर्यंत हे बकऱ्याचं पाया सूप पिऊ शकता तुम्ही। त्याच्यामध्ये मी आता 5-6 मिरच्या घातल्यात, तुम्ही 2-3 मिरच्या घातल्या तरी चालतील, किंवा लहान मुलांसाठी तयार करायचं असेल तर तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल, पण थोडे चव छान लागते।
तर हे पाया सूप, बकऱ्या पायाचं सूप तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये घालूया थोडीशी कच्ची कोथिंबीर आणि मस्त गरम गरम आपण प्यायला घेऊया. तर बकऱ्याचं पाया सूप हे मिस्टरांनी तयार केलेलं आहे. सगळे जणांचं पिऊन झालेलं आहे. मिस्टर गेले आता कामाला. तर पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.